पहिल्या दिवशी आपण थोडासा सारांश 5 मिनिटात घेऊया। पहिल्या दिवशी आपण सुरुवात केली की गुरुपौर्णिमा हे काय आहे आणि गुरुपौर्णिमेबद्दलचं महात्म्य, त्याबद्दलचं व्यासांचं महात्म्य, व्यासांना गुरूंचा गुरु का म्हणतात, त्यांचं काय अवतार आहे हे सगळं बघितलं। त्याच्यानंतर आपण त्याच दिवशी हेही बघितलं की नक्की आध्यात्मिक साधना का करायची, आध्यात्मिक साधना का करायची, मी सुखी आहे त्याला करायची आध्यात्मिक साधना। मग त्याचाही उहापोह केला की आम्ही दुःखी आहोत, आम्ही नाही आहोत सुखी, आम्ही जे शाश्वत सुखासाठी झटतोय ते सुख आम्हाला मिळत नाही आहे आणि ते सुख फक्त आणि फक्त आध्यात्मिक साधनेने मिळणार आहे। बाकी बाहेरच्या विश्वातली ज्या ज्या गोष्टी तुम्ही घेणार आहात त्या गोष्टींनी नाही मिळणार आहे तुम्हाला, तेही आपण बघितलं। आणि नंतर मग आपण बघितलं की मग ही दुःख कुठून येतात आणि मग तो आपण विषय घेतला संकट कोण निवारी प्रभुविण संकट कोण निवारी, संकट समी शरण विधावे कोण तुझ्या कैवारी, संकट कोण निवारी। आपण हाही विषय घेतला कोण असा की षड्रिपू यांची आठवीला घोर सवारी। ही संकट तेही आपण बघितलं की संकट म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाहीये, तर हे जे षड्रिपू आहे त्या षड्रिपूंचीच अभिव्यक्ती आहे। या षड्रिपूंमुळे आम्ही पापाचरण करतो, पापाचरणामुळे आम्ही संकटात जातो, कळलं की? त्यामुळे हे षड्रिपू जर का आम्ही घालवले तर ह्या षड्रिपूंवर जर का आम्ही मात केली तर आम्ही संकटातून बाहेर येणार आहोत। परंतु षड्रिपूंवर मात कशी करायची, तर काल आपण तेही बघितलं की बाबा मला राग आला तर मग मी काय करतो, थोडा वेळ देवळात जातो, किंवा काल मला आपण सांगितलं होतं की आमच्या आजीने सांगितलं होतं की बाबा लहान प्रमाणात मोज, की त्या बुद्धीला जरा वाव दे, की बाबा कशाला रागवतो, तुझंच नुकसान आहे। खरं सांगा बरं, राग आल्यानंतर कोणाचं नक्की नुकसान आहे? आम्हाला एवढा कोणी अपमान केला की नाही, तो कसला आमचा राग, तो अपमान आम्ही धरून बसतो, आतून पोखरत जातो, तो माणूस निघून जातो, अपमान केलेला माणूस निघून पण जातो, त्याच्या लक्षात पण नाही येत की आपण आता अपमान करा। आम्ही 10-10 वर्ष तो असा बाळगून ठेवतो आणि आम्हाला आतमध्ये आम्ही पोखरत बसतो। त्या माणसाला माहिती पण नसतं की त्याने अपमान केला, तो 10 वर्षांनी आल्यानंतर आमचा परत फळवतो, अरे त्या वेळेला तो असा, अरे काय फरक पडतो तुला, अपमान काय तुझ्या घर पडली का तुझ्याला, तुझ्यावर आहे, तू घ्यायचं की नाही। आणि तुम्हाला कोणी शिव्या दिल्या तुम्ही त्या घेतल्या तर तुम्हाला लागतील ना, तुम्ही घेतल्यातच नाही तर तुम्हाला कसं लागतील परत, त्याला जातील परत। आणि तुम्ही खरंच बघा, एखादा माणूस चिडलेला आपल्यावर जर का खूप चिडलेला असेल ना आणि आपण जर शांत बसलो ना, अरे काही नाही असं काही नाही, हे नाही, तो अजून रागावतो, कारण की तो जो राग आहे ना तो मी माझ्या अंगात घेत नाही, मी त्याला पडवून जातो। आम्ही तसं करत नाही, आम्ही तो स्वतःवर ठेवतो, हाच अहंकार आहे। आणि म्हणून जेव्हा आमचे हे षड्रिपू आमच्या याच्यावर राज्य करतात त्यावेळेला आम्ही तात्पुरतं म्हणून काय करतो, तर आम्ही देवळात जातो, रागाला शांत होतो, कळलं की? पण हे सगळं तात्पुरते उपाय आहे, कारण देवळात बाहेर गेलं चप्पल घातली की आमचा तो राग परत आलेला असतो काढून। जसं काल मी सांगितलं वैराग्य, भयंकर वैराग्य आहे। कोणी माणूस गेलं घरातलं वगैरे स्मशानात जाताना अतिशय या जीवनाला काहीही अर्थ नाही होत, पूर्ण वैराग्य आलेलं असतं आम्हाला। आणि परत घरी गेलो, आंघोळ केली की ते वैराग्य घेऊन निघतं आमचं, की परत आम्ही आपल्या दुनियादारीला चालू। त्यामुळे हे जे काही तात्पुरते उपाय आम्ही करतो, या तात्पुरत्या उपायाने काही उपयोग नाहीये, कारण ते परत उफाळून येतात। का उफाळून येतात? कारण या सगळ्यांचा जो बाप बसलाय ना तो म्हणजे अहंकार आहे। आणि म्हणून ह्या षड्रिपूंच्या तरंगाच्या मुळे आम्हाला आमच्या आतमध्ये जे चैतन्य आहे ना, तो चैतन्य स्वरूप जो आत्मा आहे त्या आत्म्याचं कधी दर्शन होत नाही, आम्हाला त्या आत्म्याची कधी जाणीव होत नाही, कारण सतत आम्ही कधीतरी लोभ क्रोध मोह मद मत्सर कशा ना कशात तरी गुरफटलेले असतो आणि आम्ही आमचं पवित्र सात्विक सुंदर प्रेमळ असं जीवन कधी अनुभवत नाही। अरे कोण, तुम्ही जगाला बदलू शकत नाही, जगाला बदलणं हे तुमच्या हातातच नाहीये, ते जग त्यांनी निर्माण केलं, कशाला त्याच्या भानगडीत पडताय तुम्ही स्वतःलाच बदला ना। तुमच्यावर आरोप होतील, काही होईल, पण तुम्ही जर का शांत राहिलात हे तुमच्या हातात आहे नक्की, शांत राहणं तुमच्या हातात आहे। कोण कोण काय बोलताय काय नाही त्याची काही मला घेणं देणं नाहीये। मी काल सांगितलं तसं की माझं कार्य चाललेलं आहे, हे नातेवाईक असतील जातील ते करतील, मला काही त्याशी घेणं देणं नाहीये, मला माझं कार्य करायचं आहे, मी त्याच्यात खुश आहे, मग बस झालं। मग लोक काही तर म्हणणार, मी जर का अंगावर घेतलं तर मला त्याचा त्रास होईल ना, नाही तर कशाचा त्रास, हा महत्वाचा मुद्दा इथे कसं। आणि म्हणून हे जे षड्रिपू आहे, या षड्रिपूंच्या तरंगामुळे आम्हाला आमचं अस्तित्व जे खरं अस्तित्व आहे, पहिल्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला काय इसेन्स आहे माझ्या याचा, सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि म्हणून तर मी आनंदासाठी झटतोय ना, मी दुःखासाठी कधी झटत नाही।
मी आनंदासाठी झटतोय कारण माझा तो आत्मा आहे. दॅट इज द इसेन्स ऑफ माय एक्झिस्टन्स. ते आहे चैतन्य म्हणून मी बोलतोय तुमच्याशी. परंतु आम्ही काय करतो माहितीये का, या अहंकाराला देहाभिमान, मनाचा अभिमान हे सगळं जोडत असतो. खरं सांगायचं तर ते चैतन्य आहे, ते चैतन्य माझ्या शरीरात आहे म्हणून मी तुमच्याशी बोलतोय, मी हातवारे करू शकतोय. परंतु नंतर नंतर असं होतं की अरे मी काय ताकदवान आहे, मी काय हे, मी काही शरीर करू शकतो, हा देहाभिमान झाला. ते चैतन्य बाहेर गेलं ना तर दुसऱ्या क्षणाला माझी बोलती बंद होणार आहे, लक्षात घ्या. मी नाही बोलू शकणार आहे. तरी देखील आम्ही अभिमान काय बाळगतो, अरे माझं शरीर, देहाभिमान. काल तुम्हाला सांगितलं तसं माझा राग, आम्ही रागाला पण त्या अहंकाराच्या कोंदणात बसतो. अरे तुला माहित नाही माझा राग काय, तुझा राग काय, दुसऱ्याचा राग काय. सगळे राग हे काय डिव्हाइन आहेत, हे काय आध्यात्मिक आहेत राग कोणाचे? हे सगळे राग तुमचं नुकसानच करणार आहेत ना. पण आम्ही इतके अंगवळणी आम्हाला पडलेलं आहे आमच्या अहंकाराचं की त्याच्यामुळे आम्हाला कळतच नाही की आम्हाला अहंकार आहे. जसं कामाला आम्हाला कळत नाही. काल जेमिनीची मी गोष्ट सांगितली तुम्हाला, व्यासांचा शिष्य जेमिनी, ती गोष्ट कळलंच नाही, विद्वान. आणि म्हणून त्याला तो जो अहंकार होता, आता तो जो काही बारीकशी कामना होती, त्या कामना कशामुळे होती, तर अहंकारामुळे होती. ती कामना केव्हा उठवली, जेव्हा समोर त्याप्रमाणे तुम्हाला दृश्य दिसलं. आपण काल बघितली ती गोष्ट. त्यामुळे जिथपर्यंत हे अहंकाराचे तरंग थांबत नाही तिथपर्यंत त्याच्या खाली असलेलं चैतन्य, त्याच्या खाली असलेलं चैतन्यमय माझं आत्मस्वरूप हे मला दिसणार नाही. आणि म्हणून मग तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. तात्पुरती आम्ही मलमपट्टी करतो, नाही असं म्हणत नाही. परंतु परत ते राग येणार नाही, परत ती असूया येणार नाही, याच्यासाठी आम्ही काय काम करतो? याच्यासाठी आम्हाला जर काम करायचं असेल तर त्याला जन्म देणारा जो अहंकार आहे ना, त्या अहंकारावर काम करायला पाहिजे आपल्याला. कारण त्याच्यातून हे निघत आहेत षड्रिपू. षड्रिपू त्याच्यातून निघत आहेत अहंकारातून. काल आपण बघितलं, ध्यायतो विषयान तुमचा संदर्भ तेषु उपजायते, संदात संजयाते, कामहा कामात क्रोधोविजयते. ही सगळी लिंक जी आहे, ही सगळी लिंक आम्ही काल बघितली. आणि या लिंक मधूनच आम्हाला कळलं की त्या अहंकारातून हे सगळे षड्रिपू निघत आहेत. आणि अहंकार कुठून निर्माण होतो, तर अविद्येतून निर्माण होतो, अज्ञानातून निर्माण होतो. आणि अज्ञान काय आहे, पतंजली मुनींनी फार सुंदर सांगितलंय. अज्ञान 4 प्रकारे अभिव्यक्त होत असतं. एक अनित्याला नित्य मानणं. हे सगळं जग आहे हे अनित्य आहे, तरी देखील आमची ठाम कल्पना आहे की हे नित्य आहे म्हणून. आणि म्हणून आम्ही गाडी घे, घोडा घे, बंगला घे, त्याच्यातून आनंद उपभोगायचा प्रयत्न करतो. पण हे सगळं क्षणभंगूर आहे. हे काय तुम्हाला शाश्वत सुख देणार नाहीये. पण तरी देखील आम्ही त्याच्या मागे लागतो. हे अज्ञान, ही अविद्या आहे. कळलं की आम्ही स्वतः उपभोगणारे तरी कुठे आहोत, हेही क्षणभंगूर आहे. उपभोगणारा माणूस तरी कुठे शाश्वत आहे? तोही नाहीये शाश्वत. आला आवडी निवडी, माझे विचार करण्याची पद्धत, ही तरी कुठे शाश्वत आहे? लहानपणी मला खेळणी आवडायची. आता मी जर का हट्ट धरला माझ्या पत्नीपुढे मला खेळणं देवा आणून, तो हसतील की मला? म्हणजे बदललं की माझ्या आवडी निवडी पण बदलल्या, माझे विचार बदलले, माझ्या भावना बदलल्या, सगळं बदललं माझं. सगळंच क्षणभंगूर आहे. मग ते क्षणभंगूर गोष्ट मला शाश्वत सुख कसं मिळणार? पण आम्हाला असं वाटतं की हे शाश्वत सुख आहे. हे अज्ञान आहे. जे असुची आहे त्याला सूची मानणं, हे अज्ञान आहे. आमच्या अख्खं शरीर तर बघितलं तर सगळं मांस, अस्थि, मज्जा सगळ्यांनी भरलेले आहे, खाण्यामुळे सगळे. पण गंमत अशी आहे की त्याच शरीराला आम्ही अगदी तूप रोटी खाऊन मस्तपैकी सजवत असतो, जसं काय आम्ही अमरपटक घेऊन. अतिशय असुची आहे या देहामध्ये. आणि आम्ही त्या देहाचे मात्र लाभ करतो. पण त्या देहामध्ये जे चैतन्य आहे की ज्याच्यामुळे तुझा हा देह चाललाय, त्या चैतन्याकडे आम्ही नाही बघत. आम्हाला दिसतो तो आमचा देह. अरे मी काय आहे, मी कसला लवचिक आहे, मी काय. आमच्या इथे योगासनाचे सुद्धा हेच प्रकार चाललेले असतात. अरे मी काय मयूरासन करतो, मी काय शीर्षासन करतो. अरे त्याचाच अहंकार लागतो. मयूरासन करतो, शीर्षासन करतो, चांगलं आहे ना, पण तेच सर्वस्व नाहीये. हा महत्वाचा. पण त्याच्यात आम्ही जात असतो. आणि ज्याच्या चैतन्यामुळे तुमचं हे शरीर आहे, त्या चैतन्याला विसरतो आम्ही आणि ह्याच शरीरावर प्रेम करतो. हा
मुद्दा हे सगळे अज्ञानाचे वेगवेगळे घटक अभिव्यक्ती आहेत आणि ह्या आमच्या इतक्या ठासून भरल्या की आम्हाला कळतच नाही की हे अज्ञान आहे. आम्हाला असं म्हणजे काय आमची इच्छा आहे आम्ही गाडी घ्यायची तर घ्यायची नाही का गाडी घे ना गाडी घेतो पण एक गाडी घेतल्यानंतर थांब किती ते आम्ही नाही थांबत ना. आम्ही मारुती 800 घेतली की 6 महिन्याने आम्हाला दुसरी वरची मारुती लागते एसयूव्ही लागते त्याच्यानंतर मग मर्सिडीज लागते चालू राहत गाडला अख्खा आयुष्यभर हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे अरे थांब की कुठेतरी. आणि पाहिजे याचा अर्थ तुम्ही इच्छा आकांक्षा करणं आणि त्याच्यासाठी हाणामाऱ्या करणं आणि त्यातून राग असूया हे सगळं निर्माण करणं. समजा धरली की बाबा मला ही मिळवायची आहे तर तुम्ही मिळवा ती पण ती मिळवताना त्याच्यामध्ये येणाऱ्या व्यक्तींबद्दल राग ती दुसऱ्याला जर मिळाली त्या माणसाबद्दल असूया हे सगळं जे आहे ना हे सगळं माझं मन कलुषित करत असतं. मला मिळवायला काही हरकत नाही मला एखादं असेल मी पैसा मिळवला तर ठीक आहे ना पण मी तिथे अनैतिक रीतीने पैसा कमवला मी अनैतिक रीतीने काहीतरी केलं मी ते माझ्यामध्ये की त्यांच्याबद्दल राग धरला दुसऱ्याला मिळाला म्हणून त्याच्याबद्दल असूया निर्माण केली तर हे चुकीचं आहे. कारण हे मला त्रासदायक आहे. माझं चित्त जे आहे ते शांत होणार नाहीये. जिथपर्यंत राग आहे असूया आहे शत्रुप आहे तिथपर्यंत चित्त शांत होणार नाही तुमचं आणि जिथपर्यंत चित्त शांत होणार नाही तिथपर्यंत तुम्हाला त्याच्या आतमध्ये असलेलं जे तत्व आहे आत्मतत्व आहे ते दिसणार नाही. आणि काल मी तुम्हाला उदाहरण दिलं तर याच्यामध्ये भरपूर शेवाळ आहे आणि त्याच्यात लाटा पण आहे आणि त्या तळ्याच्या खाली एक प्रचंड सुंदर आणि अतिशय मौल्यवान असा हिरा आहे. तो हिरा दिसतच नाही आम्हाला कळलं की नाही. तो हिरा दिसत नाही मग काय करायचं आम्ही ते शेवाळ काढलं पाहिजे. कोणीतरी सांगतं आम्हाला की अरे त्या तळ्याच्या खाली हिरा आहे मग आमचा विश्वास असतो त्या माणसावर तो गुरु असतो. आध्यात्मिक क्षेत्रात सांगायचं झालं तर त्याच्यावर विश्वास केला पाहिजे की हा माणूस सांगतो आम्हाला दिसत नाहीये पण आमच्या थोर माणसाने मला सांगितलं की त्या तळ्याच्या तळाशी एक मौल्यवान हिरा आहे मग तो शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच आम्हाला आमचे गुरु सांगतात की अरे तुझ्या आतमध्ये या पंचकोशाच्या आतमध्ये जे चैतन्य आहे ना ते तुझं अस्तित्व आहे. मग आम्ही विश्वास केला पाहिजे. मग आम्ही काय करतो तळ्याच्या तळाशी हिरा आहे म्हटल्यानंतर आम्ही पहिले शुद्धीकरण करतो त्या तळ्याचं. त्याच्यातलं सगळं जे हे आहे शेवाळ वगैरे ते काढून टाकतो. मग त्याच्यावर ज्या लाटा असतात त्या काढून टाकतो आणि स्वच्छ तळं लाटा रहित तळं असं जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला दिसतो अरे मला गुरुंनी सांगितलं होतं का माणसाने सांगितलं होतं हिरा आहे तिथे आणि काल सांगितलं तसं तो हिरा तर दिसला पण तुमच्या हातात नाही आला अजून तो हिरा. तो हातात येण्यासाठी साधना करायला लागते. पण एवढं तरी कळलं ना की हिरा आहे ही साधनेची पहिली पायरी आहे. आणि आता तुम्हाला हिरा कळलाय ना मग आता तो हिरा हातात घेण्यासाठी तुम्हाला साधना करायची आहे. तुम्हाला डाईव्ह मारायची आहे त्याच्यात सूर मारायचा आहे तळाशी जायचं आहे आणि हिरा कॅप्चर करायचा आहे. हे जे आहे हे आध्यात्मिक साधन आहे. तसंच आम्हाला आमचं चित्त जर शुद्ध केलं आमच्यातले षड्रिपू निघून गेले आमच्यातला अहंकार निघून गेला तर त्याच्या आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व आहे याची आम्हाला जाणीव होते. पण अजूनही त्या आत्मतत्वाशी मी एकरूप झालेला नसतो. तो एकरूपता येण्यासाठी आम्हाला साधना करायला पाहिजे. आधी आता परिस्थिती आमची अशी आहे की ते आतमध्ये ते आत्मतत्व आहे हे तर आम्हाला मुळे मान्य नाही कारण त्याची झलकच आली नाही ना. अहो श्रीखंड किती वर्णन करा तुम्ही काय उपयोग आहे त्याची तिथपर्यंत एक बोट चाकून बघत नाही ना तिथपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही की श्रीखंड कसं आहे. आणि नंतर मग निबंधच्या निबंध लिहिले तरी जे कळलं नाही ना ते एक चाकून बघितल्यानंतर कसं श्रीखंड हे तसं हे अनुभवाचं शास्त्र. आध्यात्मिक शास्त्र हे नुसतं पंडितून काढणार नाही ते आध्यात्मिक शास्त्र हे अनुभवायला पाहिजे. आमच्या इथे सांगितलंय की आमच्या वेदांमध्ये सांगितलंय अहम ब्रह्मास्मी. सगळ्यांना माहिती आहे अहम ब्रह्मा मी ब्रह्म आहे झाला का ब्रह्म झाला. एकाने कोणीतरी काहीतरी इन्सल्ट करू दे बघा कसं पार पण तुम्ही उठून येतात हे ब्रह्माचं लक्षण आहे का. तो सच्चिदानंद आहे तो सत आहे तो चित आहे तो आनंदमय आहे. तुम्ही आहात का ते तुम्हाला फक्त इथेच येते असं खालपर्यंत उतरलं नाही जीवनशैली. ते जीवनशैलीत फक्त तेव्हाच उतरेल जेव्हा ती साधना कराल तुम्ही त्यावेळेला त्याचा अनुभव येईल.
याला म्हणतात इंटेलेक्च्युअल नॉलेज, इंटेलेक्च्युअल जिम्नॅस्टिक्स आणि एक्सपिरियन्शियल नॉलेज. अनुभवायचे जे ज्ञान आहे ते असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वात बदल पडेल, नाही तुम्ही पडणार. आणि म्हणून हे षड्रिपू घालवायचे असतील, कायमस्वरूपी जर का घालवायचे असतील तुम्हाला हे षड्रिपू, तर त्या अहंकारावर काम केलं पाहिजे. आणि अहंकार जर का घालवायचा असेल तर भक्ती मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण भक्ती मार्गाचा पायाच मुळी शरणागती आहे. शरणागती म्हणजेच भक्ती. मी काल सांगितलं तुम्हाला, भक्ती म्हणजे काय, तर उत्कट त्या भगवंताबद्दलचं प्रेम, अढळ श्रद्धा त्या भगवंताबद्दल आणि त्याच्या चरणाशी संपूर्ण शरणागती, या 3 गोष्टींनी भक्तियोग साध्य होतो. आणि ही शरणागती जिथपर्यंत तुमची उच्च प्रकारची होत नाही तिथपर्यंत तो अहंकार, कारण शरण जायचं म्हणजेच मी माझा अहंकार लवचिक करतोय, नाही तर नाही असं ताट होतो मी काय कोणाची गोष्ट नाही. जेव्हा तुम्ही शरण जाता ना त्यावेळेला तुम्ही तुमचा अहंकार असा कमी करता, लवचिक करता आणि हळूहळू हळूहळू तो विरघळत जातो. आणि एकदा का अहंकार विरहित अवस्थेत आम्ही स्वतःला बघायला लागलो ना की तो जो काही आनंद आहे तो आनंद त्या सच्चिदानंदाच्या बरोबरीचा आहे. तो आनंद जर आम्ही एकदा का चाखला की मग त्याची गोडी लागते. आणि म्हणून हे सांगतायत की संकट समयी शरण निघावे कोण तुझा काही वाद. आम्हाला समर्थ रामदास या अभंगातून हेच सांगतायत की जर का तुला अहंकारावर कार्य करायचं आहे, जर का तुला अहंकार लवचिक करायचा आहे, जर का तुला अहंकार तुझ्या जीवनातून घालवायचा आहे तर त्याला संपूर्ण शरण द्या. संकट समयी शरण निघावे कोण तुझा काही वाली, संकट कोण निघावे. तर शरण जायचं म्हणजे काय करायचं नक्की, काय असतं शरण जायचं याचा अर्थ माझं कर्तृत्व आणि माझं भोक्तृत्व हे दोन्हीही त्या परमेश्वराच्या चरणाशी ठेवायचं आहे आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. या प्रक्रियेला शरण जाणं म्हणतात. आम्ही तसं करत नाही. आम्ही आमचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व आमच्या अहंकारापाशी ठेवतो. अरे मी केलं, आम्ही आमच्या अहंकारापाशी ठेवतो. तुम्ही जे काही करताय ते भगवंताला अर्पण करा, त्याच्याशी एकरूप व्हा, हे शरण जाणे. आम्ही तसं करत नाही. आम्ही आमचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व दोन्ही आमच्या अहंकाराशी ठेवतो. त्या भगवंतापासून आम्ही वेगळी असण्याची भावना आम्ही निर्माण करतो आणि म्हणून आम्ही दुःखात जातो. हा जो भेद आहे, हे जे द्वैत आहे, हे द्वैत दूर करणं म्हणजेच त्याला शरण जाणं. हा द्वैत भाव नाहीसा करणं आणि त्याच्याशी एकरूप होणं याचंच नाव शरण आहे. माऊलींनी फार सुद्धा सांगितलंय, पै आपले भेटे विण माझे जाणीते एकपण दयाचे नाव शरण मद येवा. पै आपले भेटे विण, अरे हे सगळे जे भेद आहेत ते घालून टाकतो आणि माझ्यातलं एकपण बघ, जिथे तिथे अख्ख्या चराचरात ठासून धरलोय मी, ते बघ तू. आणि ते जर बघितलंस दयाचे नाव शरण मद येणे का, तिथपर्यंत तू मला शरण आलायस असं होणार नाहीये जिथपर्यंत तू प्रत्येकात माझं अस्तित्व बघत नाहीये. आम्ही अस्तित्व स्वतःच चुकतो. आम्ही आमच्या मुलावर प्रेम करतो. का करतो प्रेम? कारण आम्ही मुलामध्ये आमचं प्रतिबिंब बघत असतो. माझा मुलगा, मी आणि माझं, याच्या बाहेर आम्ही जातच नाही. मग ते प्रेम तुम्ही बाजूच्या मुलावर करता का? त्या मुलावर करता कारण की तो मुलगा माझा आहे. कळलं की नाही? हा महत्वाचा मुद्दा आहे. मी आणि माझ्यातून आम्ही बाहेर येत नाही. माझ्या मुलाला कमी मार्क पडले तर मला प्रचंड वाईट वाटतं आणि बाजूच्या मुलगा नापास झाला तर आम्हाला थोडंसं जरा सुखावतोच आम्ही. तुला जर का खरंच सगळ्यांच्या देव बघतोय तर तो बाजूचा मुलगा नापास झाल्यावर तुला दुःख व्हायला पाहिजे. तसं होत नाही. कारण आम्ही आमचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व आमच्या अहंकारापाशी, आणि अहंकार म्हणजेच मी आणि माझं. मी एवढं आहे, मी तेव्हा आहे, मी देव आहे आणि हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, ह्याच्यातच आम्ही आयुष्य घालवतो. म्हणून माऊली म्हणताय की पै आपलेने भेदे विण माझे जाणीते एकपण दयाचे नाव शरण मद येणे. आणि त्याला दृष्टांत दिले त्यांनी, जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य केले. घटाचे आम्ही ते केलंय, तो घटाकाश, तो मठाकाश, ते आकाश सगळीकडेच आहे. त्या घटामध्ये पण जे आकाश आहे तेच आकाश आहे. आम्ही त्याला नाव दिलं घटाकाश. तो घट फुटला की ते आकाश काय कुठल्या त्या मोठ्या आकाशाला जाऊन मिळत नाही, ते तिथेच असतं. तसंच हे परतत्व, तसंच हे चैतन्य तत्व जे आहे हे चराचरात ठासून भरलंय. परंतु जेव्हा आम्ही आमच्या
ह्या 5 कोशांमध्ये त्याला ठेवतो ते तिथेच आहे. आम्ही तयार केले हे 5 कोश आणि तेव्हा आम्ही त्याला सांगतो की अरे हे माझं चैतन्य आहे. त्यावेळेला आम्ही गल्लत करतो. म्हणून यांनी सांगतात की जैसे घटाचे नाशे पण फुटल्यानंतर गगनी गगन प्रवेश आहे ते तिथेच असतं. ते गगनात गगनच असतं. ते आम्ही मात्र त्याला हे असं आम्ही म्हणतो हे माझे शरीर, हे माझं मन, हे माझे अहंकार, की माझं 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 केव्हा आहे? जिथपर्यंत ते चैतन्य आहे तिथपर्यंत नाना नाटक आहे तुमची. ते चैतन्य निघून गेलं की दुसऱ्या क्षणी तुमचा बटन ऑफ झालं ना की संपलं झालं. अशी जर का आम्ही भक्ती केली आणि जर का त्याचं सर्वत्व आम्ही सगळीकडे जर बघायला शिकलो तर आम्ही शरण गेलो. पण आम्ही शरण नाही जात कारण की कुठेतरी आमची अहंकाराची दुखदुखी असते. आध्यात्मिक क्षेत्रातला अहंकार खरं सांगायचं कळत पण नाही की मला अहंकार आहे. बाकी आपल्या भौतिक याच्यामध्ये तर आम्हाला अहंकार कळतो, मला अहंकार आहे ना. किंवा लोक सांगतात तुला भरपूरच बाधा झालेली आहे अहंपणाची, लोक सांगतात कळत नाही. पण आध्यात्मिक अहंकार कळत नाही. तो नंतर पुढे येईल जेव्हा अहंकारावर आपण एखादी उभी घेऊ ना त्यावेळेला आपण त्याच्यावर खूप मोठं निर्माण करणार. त्यामुळे हा जो अहंकार आहे हा अहंकार गेला ती जर जायचा असेल तर तुम्हाला भक्तीशिवाय तो जाऊ शकत नाही, शरणागत झाल्याशिवाय तो जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की संकट समय शरण निघावे कोण तुझा केलं. का आपण बघितलं लौकिक आणि पारमार्थिक सगळी संकट असू दे शेवट आपण तिथेच जातो. लौकिक संकट आली सगळीकडे जातो आणि नंतर सांगतो की बाबा त्याला बुद्धी दे, चांगली बुद्धी दे म्हणजे तो मला संकटातून बाहेर काढेल, तिथपर्यंत बाहेर नाही काढणार. म्हणजे शेवट काय तर आम्ही तिथेच जातो. काल आपण त्याच्यावर खूप चर्चा केलेली आहे कळलं. आणि मग असं जर का कोणी म्हणाला ना कैक विद्वान लोक असतात या काय गरज नाहीये शरण गिरण जायची, माझ्याकडे ज्ञान आहे, मी ज्ञानाने मुक्ती मिळवू शकतो. हे जो काही प्रकार आहे ना हा प्रकार कुठेतरी खटकतो आणि हाच तो सूक्ष्म अहंकार असतो. ज्ञानी लोकांचा अहंकार जो असतो तो हा असतो की मला कोणाची गरज नाहीये, मी माझ्या ज्ञानाने, कारण आम्हाला सांगितलं ना ज्ञानेनं मोक्ष, ज्ञानाने मोक्ष मिळतो. अरे पण ज्ञानाने मोक्ष केव्हा मिळेल? जेव्हा त्याला भक्तीची साथ असेल, तिथपर्यंत नाही मिळणार. त्याचं कारण असं असतं की सर्वात शेवटचा जो काही अडथळा आहे ना मोक्षातला तो सर्वात शेवटचा अडथळाच मुळे अहंकार आहे. तो जिथपर्यंत पार पडत नाही तिथपर्यंत तुम्ही तुमचं वेगळेपण दाखवताय. कारण अहंकार म्हणजेच वेगळेपण आहे हे लक्षात घ्या तुम्ही. हे सगळं चैतन्य भरलेलं आहे. त्या चैतन्यात मी माझा अहंकाराला कोंदणात त्या चैतन्याला बसवलं की तो दुःखी झाला. आणि म्हणून सर्वात शेवटची जी पायरी आहे ती पायरी म्हणजे अहंकार विसर्जित करायची असेल तर तुम्हाला त्याला शरण द्यायचं आहे. काय जसं जसं ज्ञान होत जातं ना आध्यात्मिक ज्ञान, मी हे ज्ञान नाही म्हणते इंजिनिअरिंग आणि आध्यात्मिक ज्ञान जसं जसं होत जातं ना तसं तसं तुमचा अहंकार पण असा छोटा 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 सूक्ष्म होत जातो. आणि एक वेळ अशी येते की त्या साधकाला कळतच नाही की त्याला अहंकार झाला, त्याला त्या ज्ञानाचा अहंकार आहे हे त्या साधकाला कळत नाही, इतका तो सूक्ष्म होतो. तो सूक्ष्म अहंकार एकतर भगवंताला कळतो नाही तर भगवंताचं स्वरूप असलेल्या आमच्या सद्गुरूंना कळतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले की आपुलिया अंगे थोडी माया जाळवायचे नाही पडत, मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे तुका म्हणे दुःखे बांधला. आपुलिया अंगे थोडी माया जाळ, जर का तुम्ही म्हणालात की माझ्या याने मी सगळी जी माया आहे तोडून टाकेन, हे शक्य नाहीये. आपुलिया अंगे थोडी माया जाळ, माझ्या मायाजाळातून मी मायाजाळातून बाहेर येऊ शकतो माझ्या ज्ञानाने, तर ते शक्य नाहीये. मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे तुका म्हणे दुःखे बांधला हो. मी त्याच्याने मुक्त होईल असं जर म्हणाला तर तुकाराम महाराज म्हणते तुला अजूनच दुःखाच्या खायचं. त्याचं कारण असं आहे की ज्ञानाला जिथपर्यंत भक्तीचा ओलावा नाही तिथपर्यंत तो मोक्षाच्या स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण त्या सूक्ष्म अहंकारामुळे ज्ञानामध्ये एवढी ताकद नाहीये की त्या सूक्ष्म अहंकाराला जाळून टाकेल. ज्ञानामध्ये नाहीये एवढी ताकद. ही जी ताकद आहे सूक्ष्म शेवटचा अर्थ आहे लक्षात घ्या. ती ताकद जी आहे ती ताकद फक्त भक्तीमध्ये आहे. जिथपर्यंत तुम्ही ते सगळं ज्ञान आलं आणि ते जेव्हा तुम्ही सगळं त्या भगवंताच्या किंवा सद्गुरूच्या चरणी लावलं त्यावेळेला तुम्हाला तो मोक्ष मिळणार. पतंजली मुनींनी सांगितले तस्यापि निरोध आहे सर्व निरोधात
निर्बीज हा निर्बीज समाधी केव्हा मिळते की हे जे सगळे त्यांनी हे दिलेलं आहे ज्ञानाचं ऋतंभरा प्रज्ञा त्यांनी दिलेली ही ऋतंभरा प्रज्ञाचा कळस म्हणजे मला पूर्ण ज्ञान झालाय ज्याला आपण अनुभवाचं ज्ञान म्हणतो की हा मी आणि हे वेगवेगळं नाहीये एकच आहे मी ब्रह्म आहे ज्ञान झालंय ह्या ज्ञानाचा अस्यापी निरोध आहे त्याचा पण जेव्हा वैराग्य निर्माण होतो त्यावेळेला तुम्ही त्या भगवंताची एक ओळख होता तिथपर्यंत नाही आणि म्हणून ज्ञानाची आणि ह्याची भक्तीची दोन्ही पंख आहेत त्या पक्षाचे तेव्हा कुठे तो आकाशात नसतो तिथपर्यंत नाही आणि म्हणून नुसत्या ज्ञानामध्ये बळ नाहीये हे तुमचा अहंकार घालवण्याचं सूक्ष्म अहंकार घालवण्याचं त्याच्यासाठी भक्ती पाहिजे आणि म्हणून तर एकनाथ महाराजांनी भारतात सांगितलं किंचित राहिली पूर्ण करून शांत केली त्यांना मी भगवंताच्या त्या माझ्या सद्गुरूच्या लोटांगण घातलं आणि ती जी काही थोडीशी फुरफुर होती ना ती पण निघून गेली शेवटची पाहिजे कितीही ज्ञानी असा तुम्ही शेवट तुम्हाला भक्तीचीच कास भरावी लागते तरच तुम्ही त्याच्याशी हे करू शकता तिथपर्यंत हे करू अशी भक्ती कशी करायची ह्यालाच आनंद ह्यालाच एकरूपता म्हणतात ही एकरूपता कशी येणार ही अनन्य भक्ती आम्ही कशी करणार ज्ञानदेव म्हणाले तुझ्या सगळ्या अस्तित्वाचा ऱ्हास व्हायला पाहिजे आणि तो ऱ्हास झाल्यानंतर त्याच्याशी एकरूपता येईल तिथपर्यंत नाही तिथपर्यंत तू ठेवतोय तुझा आहे माझा देह माझं मन माझ्या भावना माझे विचार माझं ज्ञान तिथपर्यंत येणार नाही ही सगळी अस्तित्व त्याला अर्पण कर तया अहम वाचा चित्तांग देवनिया शरण निग महोदधिका गांग निघाले जैसे ज्ञानेश्वर महाराजांनी फासून सांगितलंय तया अहम वाचा चित्त अंग सगळी सगळी जी काही तुझी अस्तित्व आहे ती सगळी अस्तित्व त्याला अर्पण कर आणि त्याच्याशी एकरूप हो असं जेव्हा होईल तुझ्या अस्तित्वच नाही तुझंच अस्तित्व नाहीये त्यावेळेला तुला तो अनुभव येणार आहे आणि म्हणून त्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलाय महोदधिका गांग निघाले जैसे गंगा नदी म्हणून वाहत येते आणि एकदा सागरात मिळाली की काढून दाखवा बरं गंगा नदी कुठे येते ही सागर बनली तिने स्वतःचं अस्तित्व नाहीसं केलं आणि ती स्वतः सागर बनली सागराच्या संगे नदी बिघडली आपण म्हणतो की नदी बिघडली सागराची झाली ही सागर झाली आहे हे जी एकरूपता आहे ही एकरूपता येण्यासाठी तुमचं अस्तित्व लावायला लागतं आणि इथेच माणूस मोठमोठे ज्ञानी लोक इथे आमची भाषाच नाही आपण करतो आम्ही खूप अजून तिथे खूप लांब आहे मोठमोठे ज्ञानी लोक सुद्धा इथे फसताय की स्वतःचं अस्तित्व कसं द्यायचं स्वतःचं अस्तित्व देऊन बघा जिवंतपणे देऊन बघा म्हणजे काय करायचं म्हणजे काय देह मारून टाकायचं का नाही देहाभिमान मारायचं मन मारून टाकायचं काय नाही त्या भावना आहेत त्या भगवंताकडे टाकायच्या हे जे ज्ञान आहे ते ज्ञान भगवंताच्या चरणाशी अर्पण करतात मी नाही बाबा सगळं तू आहे जिवंतपणे करता येतं मारून नाही टाकायचंय कोणी आपल्याला आत्महत्या नाही करायची त्याच्यासाठी मी आता जातो मी देवाशी एकरूप होतो अजिबात होणार नाही कारण तो सूक्ष्मदेह बाहेर गेलेला असतो तो सूक्ष्मदेव परत जन्म घेतो कारण त्या सूक्ष्मदेहामध्ये सगळ्या वासना आहेत तुमच्या तुम्हाला अजिबात मोक्षभिक्षा मिळणार नाही काही करू नका असलं त्यापेक्षा जिवंतपणे मोक्ष मिळवायचा असेल तर हा देहाभिमान सोडा हा मनाचा अभिमान सोडा हा बुद्धीचा अभिमान सोडा हा ज्ञानाचा अभिमान सोडा जे काही आहे भगवंताचे तुझ्यामुळे आणि कितीही मी ज्ञानी झालो तरी माझा बाप तू आहेस ही भावना ठेवा आणि या भावनेने हे करा तेव्हा ती अनन्य भक्ती अनन्य भक्ती अन्य दुसरं नाहीच या चराचरामध्ये ठासून एकच परतत्व भरलेलं आहे आणि माझ्या सुद्धा सगळ्या अस्तित्वात तेच एक परतत्व आहे माझ्या देहामध्ये माझ्या मनामध्ये माझ्या अहंकारामध्ये सगळ्यात तेच तत्व आहे ही सतत जाणीव ठेवून त्याला संपूर्ण शरणागत होणं म्हणजे अनन्य भक्ती करणं अनन्य भक्ती इतकी असली पाहिजे की या सगळ्या चराचरात तो भरलेला आहे माझ्याही सगळ्या अस्तित्वात तो भरलेला आहे किंवा त्याच्यामुळे मी जिवंत आहे ही जाणीव सतत ठेवून त्याला शरण द्यायचं आहे त्यावेळेला ती अनन्य भक्ती होते आणि अशी अनन्य भक्ती अशी एकरूपता आली की तुम्हीच मुळी सागर बनता तुम्हीच मुळी त्या सच्चिदानंदाच्या समुद्रामध्ये दुंबत असता आणि तिथे दुःखाला पारावरच नाही कारण ते जे आहे परतत्व ते जे ब्रह्मतत्व आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे काल आपण बघितलं ते सत आहे सत म्हणजे शाश्वत आहे ते चित आहे म्हणजे ते जाणीवपूर्वक आहे आणि आनंद नाही त्यावेळेला तुम्ही जाणीवपूर्वक त्या शाश्वत आनंदाची अनुभूती घेत असता
या वेळेला तुम्ही अशी शाश्वत आनंदाची जेव्हा जाणीवपूर्वक अनुभूती घेता त्यावेळेला तुम्हीच सच्चिदानंद असता. तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाहीये की काय आहे सच्चिदानंद, मी कसा तुमच्यापेक्षा वेगळा आहे, काय आहे हे सांगायची गरज नाही, कारण तुम्ही तुमच्यातच बदलून असता. जिथपर्यंत तुम्ही त्याच्याशी एकरूप होत नाही तिथपर्यंत तुम्ही दुःखात अडकलेले आहात, आणि जिथपर्यंत त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर तुम्ही कायम सुखातच आहात, कारण की तो सुखाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे. आनंदाचे डोळे आनंद करत. माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे, मिठाचा दृष्टांत दिलाय. मीठ म्हणून जेव्हा वेगळेपण दाखवतो ना स्वतःचं, त्यावेळेला त्याच्यात किती संकट असतात. आपण त्याला कुटतो काय, आपण त्याला भाजीत घालतो काय, वरणात घालतो काय, त्याच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करतो काय, किती दुःख आहे. पण तेच मीठ जेव्हा सागराला जाऊन मिळतं, एकरूप होतो, स्वतः सागर होतो, कोणाची शामत आहे. त्या सागराचं पाणी घेऊन तिथे आमटीत आणि भाजीमध्ये टाकायची, इतकी एकरूपता. आणि हा जो शब्द दिला आहे, सोडोनी मीठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लागू, देवी अहम देवनी मी शंभू शांभविला. आणि हा का हे दिलेलं आहे, सोडोनी मीठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लागू. आणि मीठपणाचा हा जो आहे, अहंकार जो आहे की मी मीठ आहे, मी मीठ आहे, हा सोडून दिला अहंकार, आणि त्यांनी सिंधुत्वाचा आधार घेतला. त्याचप्रमाणे देवी अहम देवनी मी शंभू, मी माझा अहमभाव त्या शंभूला दिला आणि मी स्वतः शंभवी झालो, मी स्वतः शंभू झालो. किती काय सांगतो ना या संतांचं, किती कौतुक करावं कमी आहे. इतकं आमच्यासाठी सगळं त्यांना मिळालेलं आहे, पण आम्हाला तो भोगता लाभ मिळावा म्हणून सगळे संत इथे राहिले, आणि आम्ही करंटे असे आहोत की आम्ही त्यातलं काही घ्यायला तयार नाही. त्यांना काही पडलेली नव्हती, ते सच्चिदानंदाच्या डोळ्यात डुबत होते खरं सांगायचं. पण आमच्यासाठी ते इथे राहिले, आमच्यासाठी साहित्य निर्मिती केली, आमच्यासाठी अभंग निर्मिती केली, ओव्या केल्या, सगळं केलं, आणि आम्ही त्याचा लाभ घेतला. जीव तोडून पोट तिरकीने लोकांच्यात राहिले ते. एवढंच नाही तर लोकांचे वेगवेगळे दुःख सुद्धा सहन केले त्यांनी, आणि दुःख सहन केले तर त्यांना काहीच नाही झालं. मी मगाशी म्हटलं तसं ज्ञानदेवाने काय झालं, आयुष्यभर लोकांनी त्यांची टीच केली होती, पण ज्या वेळेला मागायची वेळ आली पसायदानामध्ये, तेव्हा त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं, ज्ञाना माग. काय मागायचं तर पहिली आठवण कोणाची झाली, जे खळांची व्यंकटी सांग दया सत्कर्मी नक्की. पहिली आठवण तिला मुक्ताईची नाही झाली, पहिली आठवण त्याला सोपानदेवांची नाही झाली, जे खळांची व्यंकटी सांग. अरे त्यांच्यातला वाकडेपणा झाला, पण त्याला माहिती होतं यांच्यातला वाकडेपणा गेला ना की ही पण सुखी होती. ही पोटतिरीत संतांमध्ये बाकी कोणाच्यात नसते. आमच्यासारख्या माणसाला थोडंसं काही नाही खाट्यात दिलं, महाराजा मी आहे नसतं, आमचं चालू, आमचा अहंकार काही आयुष्यात जात नाही. मी सांगतो तुम्हाला, हा अहंकार घालवायचा जर असेल तर आपल्याला शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नाही. अशी अनन्य भक्ती जर का मिळाली तुम्हाला, तर मात्र तुम्हाला तो कृपेला पात्र होतो. आणि म्हणून शेवटच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं की अशी अनन्य भक्ती केली तर तो तुम्हाला कृपेला पात्र होणारच आहे. देवी कृपेचे वाही, हे शेवटच्या चरणात त्यांनी सांगितलं आहे की अशी अनन्य भक्ती झाली, अशी एकरूपता झाली की तो बसलाच आहे कृपा करायला. इथं ना आपल्यापेक्षा तो आसुसलेला आहे तुमच्यावर प्रेम करायला, परंतु तो वाट बघतोय तुमच्या अनन्य भक्तीची, आणि म्हणून तो 28 युग तिथे उभा आहे, आणि दर आषाढी कार्तिकीला वाट बघतो तो आपल्या भक्तांची. तो आसुसलेला आहे, त्याला काय पाहिजे, तो प्रेमाचा भुकेला आहे, तो भक्तीचा भुकेला आहे. त्याला तेवढी भक्ती मिळाली ना खूप झालं. एकदा का आपली अनन्य भक्ती मिळाली त्याला की तुम्ही त्याच्यात आणि तो तुमच्यात एकरूप होता, आणि आनंदाच्या सागरात तुम्ही डुंबायला लागता. दास म्हणे प्रभू भक्ता लागी ठेवी कृपेचे वाली. शेवटच्या चरणात समोर सांगताय त्याला ठेवलीच पाहिजे. हेच भक्तीचं मार्ग नाही. द्वैत निघून जातं आणि अद्वैताचा अनुभव तुम्हाला येतो. द्वैतामध्ये दुःख आहे आणि अद्वैतामध्ये परमानंद आहे, हे लक्षात घ्या. ते अद्वैत साधणं, अद्वैत हा आमच्या तत्वज्ञानाचा पाया आहे. त्या अद्वैताचा अनुभव घेणं हेच मुळे जीवनाचं खरं पुरुषार्थ आहे. आमच्या इथे पुरुषार्थ म्हणजे मी मर्सिडीज गाडी घेणार का नाही, हा पुरुषार्थ आहे. अरे काय शिकलाय तो, हा पुरुषार्थ आहे काय?
हे सगळी माहिती मिळवतोय आम्ही. मी इंजिनियर झालो, मी डॉक्टर झालो, मी CA झालो, मी हे झालो, ही सगळी माहिती आहे हो. माहिती म्हणजे दुसऱ्याकडून आलेलं ज्ञान आहे ते. अगदी वेद सुद्धा जरी वेद प्रकट झाला तरी देखील ती माहिती आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण ते माझ्या गुरुनी मला सांगितलं वेदांचं. त्यामुळे वेद प्रचूर जेव्हा माणूस येतो त्यावेळेस सुद्धा ती माहितीच असते, कारण ती दुसऱ्याकडून मिळालेली असते. ते ज्ञान नाही आहे, ती माहिती आहे. मग ज्ञान काय? तर ज्ञान एकच आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नावे ज्ञान. एकच ज्ञान आहे जगामध्ये, ते म्हणजे आत्मज्ञान. बस, बाकी सगळी माहिती आहे दुसऱ्याकडून आलेली आहे. मी इंजिनियर झालो, माझ्या सरांकडून आलेली आहे. मी MA फिलॉसॉफीत झालो, दुसरीकडून आलेली आहे. मी अजून काहीतरी झालो, दुसरीकडून आलेली आहे. आणि म्हणून गुरु सुद्धा तुम्हाला त्या दाराशी घेऊन जातो, फक्त तिथपर्यंतच घेऊन जातो. त्याच्यानंतर तो सांगतो, बाबा आता आत जा आणि तो जो काही सच्चिदानंदाचा अनुभव आहे तो घे आणि बाहेर ये आणि बोलू नको. कारण तुला जो आलाय अनुभव तोच मला आलाय, पण मी पण बोलू शकत नाही, तूही बोलू नकोस, कारण की ते अनिर्वचनीय आहे, ते शब्दातीत आहे तो अनुभव. त्यामुळे तूही बोलू नकोस, तो शब्दातीत आहे. बाकी सगळं जे आहे ते सगळी जी माहिती आहे, बाकी काही नाही आहे. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नावे ज्ञान. अशा पद्धतीची ज्या वेळेला होते त्यावेळेला ही खरी अनन्य भक्ती साधता येते. आणि म्हणून भक्ती मार्ग हा सर्वात श्रेष्ठ का? तर इतर जे 3 मार्ग मी सांगितलेले आहेत, ज्ञानयोग, कर्मयोग आणि ध्यानयोग, ह्याच्यामध्ये अहंकार वाढायला खूप स्कोप आहे. ज्ञानाचा अहंकार वाढतो, त्यात आपण पुढच्या ओवीत घेऊ नंतर मग की अहंकार कुठून येतो आणि कसा येतो. सगळी धमालच आहे. अहंकार आमच्या जीवनामध्ये इतका गोंधळ घालत असतो ना की आम्ही जागरूकच नसतो. त्यामुळे आम्ही असं वाटतं की माझा अहंकार म्हणजेच मी आहे. तुमचा अहंकार म्हणजे तुम्ही नाही, काय अहंकाराला पण तोच खत पाणी घालतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा जो काही भक्ती मार्ग आहे याचे बोलवे सगळ्यांनी गायले. रामानंद स्वामी पण म्हणतात, न तपोभि न वेदैश्च न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिका. न तपोभि न वेदैश्च, तपानी नाही, वेदानी नाही, न ज्ञानेनापि कर्मणा, ज्ञानाने पण नाही, कर्मकांडाने पण नाही, हरिर्हि साध्यते भक्त्या. हरीला प्राप्त करायचं असेल तर फक्त भक्तीने प्राप्त करायचं आहे. आणि त्याला प्रमाण काय दिलंय? प्रमाणं तत्र गोपिका. गोपींचं प्रमाण दिलंय. कारण 24 तास गोपी ह्या त्या कृष्णाच्या भोवती फिरत होत्या. त्यांच्या कृष्ण समोर असलाच पाहिजे असं नाहीये, पण त्या जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे त्यांना नुसता कृष्ण दिसत होता. सतत 24 तास त्याचंच चिंतन, त्याचंच मनन चाललेलं होतं. त्यांच्या हृदय मंदिरामध्ये फक्त कृष्णाला जागा होती, बाकी कोणाला जागा नव्हती. आरशात बघायच्या तरी ते स्वतःचं प्रतिबिंब नव्हत्या बघत, तर कृष्ण बघत होता. इतक्या त्या एकरूप झाल्यामुळे त्याला सच्चिदानंदाच्या डोक्यात 24 तास गुंताना आम्ही बघतो. आणि ह्याचाच दाखला इव्हन नारदांनी पण दिलेला आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी व्याख्या केली भक्तीची, आणि दाखला कुठला दिला तर गोपिकांचा दिला, यथावृत गोपी. नारदांनी व्याख्या केली आहे, नारदा तू तदर्पिता अखिल आचारिका तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. काय व्याख्या केली? अखिल आचारता, त्याला माझे सगळे विचार, आचार, कर्म सगळं त्याला अर्पण करायचं. आणि तद्विस्मरणे, त्याच्या विस्मरणाचा एक क्षण जरी आला तरी परम व्याकुळ जो होतो तो खरा भक्त आहे. आणि आम्ही काही क्षणभरच त्या भगवंताला बघतो. आणि इथे नारद सांगतात क्षणभर त्याचा विसर पडला तरी परम व्याकुळ जो होतो तो भक्त आहे. आम्ही क्षणभर सुद्धा काही वेळेला 8 दिवस निघून जातात, त्या भगवंताचं नाव पण घेत नाही. तसे भक्ती मार्गात जाणार पुढे आम्ही सांगत. आणि त्याच्यासाठी त्यांनी दाखला तोच दिलाय, यथा व्रजगोपिकांना. त्या व्रजगोपिका जशा होत्या तशी भक्ती पाहिजे. हा दाखला नारदांनी पण दिलाय, रामानंद स्वामींनी पण दिलेला आहे. 24 तास त्या कृष्णमय झालेल्या होत्या. देवी अहम देवनी मी शंभू शांभवी झालो, तशा त्या गोपींनी सगळं त्यांचं अस्तित्व कृष्णाला दिलेलं होतं आणि त्याच कृष्णमय बनल्या होत्या. आणि म्हणून तर कृष्ण याच्यातून बाहेर गेल्यानंतर द्वारकेला गेला तरी यांना परत नाही पडलेला काही. किंबहुना कृष्णाला असं वाटलं की त्या खूप विरहात असते म्हणून उद्धवाला पाठवला, की जो ज्ञानयोगी होता.
की बाबा जा रे, त्यांना समजावून सांग की माझं अस्तित्व सगळ्या चराचरात बनलेलं आहे, तुम्ही असा विरह करू नका वगैरे. तो उद्धव जसा जसा याच्यात येत गेला त्याचं मन पालटत गेलं आणि जेव्हा गोपींशी चर्चा केली तेव्हा त्याला कळलं की माझं ज्ञान अगदीच पालतोय, या लोकांना तर काही फरकच नाही पडलेला. कारण यांच्या हृदय मंदिरात तो बसलेलाच होता, तो दूर गेलाच नव्हता. ही स्वरूपता मुक्ती. मुक्तीचे 4 प्रकार आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. जशी जशी तुमची भक्ती वाढते, नामस्मरणामध्ये सांगितलेलं आहे, हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, देवाची द्वारी उभा क्षण तरी त्याने मुक्तीच्या सांगितलं. या 4 मुक्ती कुठच्या आहेत ते ह्याच आहेत. त्या 4 सलोकता मुक्ती म्हणजे काय की जसं जसं तुमचं नामस्मरण चालू होतं ना, तसं तसं तुम्हाला कळतं की या चराचराचा सगळा जो स्वामी आहे तो एकच आहे आणि माझ्या अस्तित्वाचा देखील, माझ्या देहाचा देखील स्वामी तोच आहे. ही भावना हळूहळू दृढ होत जाते आणि ही जी दृढ भावना होत गेली की जीवनाबद्दलची जी कटकट असते ती निघून जाते माझी, तक्रार निघून जाते माझी. तसंच मी गाडी चालवतो, तो गाडी म्हणतो माझा मालक बसलेला आहे. समजा गाडी मी ठोकली, ती गाडी तशीच बसलेली असते, माझा मालक बघेल, तो जाईल तिकडे, याच्यात जाईल, तो घेऊन येईल मेकॅनिकला, तो नीट करेल, ती शांत बसलेली असते. मी काही मालक नाही, माझ्या स्वामी जो आहे तो स्वामी बघेल. ही भावना जेव्हा तुमची होईल की बाबा मी कसाही असलो तरी चालेल, तो बघेल, ही भावना जेव्हा दृढ होते आणि जेव्हा ती अनुभवाच्या स्तरावर येते त्यावेळेला तुम्ही सलोकता मुक्तीत गेला असो. आणि अजून जेव्हा नाम तुमचं दृढ होत जातं, पहिले वैखरी नाव असतं, त्या वैखरी वाणीची ही लक्षण आहे की वैखरी वाणी तुमचं नाव जेव्हा स्थिर होतं त्यावेळेला ही मुक्ती मिळते तुम्हाला. त्यानंतर मग तुम्ही पश्चंतीमध्ये, मध्यमामध्ये जाता. मध्यमामध्ये जेव्हा तुमचं नाम हे स्थिर होत जातं त्यावेळेला तुम्हाला समीपता मुक्ती मिळते. समीपता म्हणजे तुम्हाला मनापासून असं वाटतं की माझ्या आजूबाजूला हे सगळं परतत्व आहे, समीप आहे माझ्या, आणि त्यामुळे जीवनातली भीती निघून जाते की काही झालं तरी भगवंत माझ्या बाजूला आहे. ही भावना दृढ होते, हा अनुभव यायला लागतो तुम्हाला की नाही माझ्या आजूबाजूलाच तो भगवंत आहे. आणि ही दुसरी मुक्ती आहे. हे लक्षण आहे त्या की तुमची मध्यमामध्ये तुमचं नाव पक्क झालं आहे याचं हे लक्षण आहे. आणि तिसरी जी मुक्ती आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही पश्चिममध्ये तुमचं नाव जातं त्यावेळेला तुमचा जो आतला सूक्ष्म देह असतो तो सूक्ष्म देहच त्या नामाचं रूप धारण करतो. आणि त्यामुळे ते जे तुम्ही नाव घेताय ते आता मोठ्याने घ्यायची गरज नाहीये, मनामध्ये आतमध्ये तो आहेच. आणि हीच अवस्था गोपींची होती, स्वरूपता मुक्ती, की त्याचं रूपच तुमच्या सूक्ष्म देहाने घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता कुठे बाहेर बघायची गरज नाहीये. ते तत्व, ते कृष्ण तत्व तुमच्या हृदयात साठलेलं आहे. त्यामुळे आता मला कृष्णाला प्रत्यक्ष बघायला 2 हातांचा आणि मुकुट घातलेला आणि बासरी कनवटीला लावलेला अशी बघायची मला गरज नाहीये. हा प्रकार म्हणजे स्वरूपता आहे. पण तरी देखील इथे द्वैत आहे हे लक्षात घ्या. इथे द्वैत आहे कारण तुम्ही एकरूप नाही झाला तर माझा कान्हा, माझा कृष्ण माझ्या हृदय मंदिरात आहे, हे द्वैत आहे. मी माझं अजून आहे. आणि ज्या वेळेला अशी ह्याच्यामध्ये पश्चंतीमध्ये जेव्हा ते नाम परिपूर्ण होतं, परिपक्व होतं, तेव्हा कधीतरी असा म्हणायचं की तुम्ही तुमचे विसरून जाता आणि तुम्ही स्वतःच कृष्ण बनता. ती सायुज्यता आहे, ती मोक्ष आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून जाता नाही कृष्णच आहे. अतिशय सुंदर हे 4 हे आहे. जसं रासक्रीडेचं वर्णन करतात, रासक्रीडेला आम्हाला असं वाटतं काय ना कृष्ण मस्तपैकी गोपींबरोबर नसतं. अरे आध्यात्मिक ती साधना होती, हे कोणाला कळतच नाही. आणि त्यांनी वचन दिलं होतं मागच्या जन्मी, या सगळ्या गोपी ऋषी होत्या, त्यांना वचन दिलं होतं की मी तुमच्या सहवासात येईन आणि तुम्हाला मोक्षाची जाणीव करून देईन. आणि म्हणून एक दिवस त्यांनी बोलावलं होतं रासक्रीडेला या म्हणून. आणि रासक्रीडा म्हणजे काय तर त्यांना ती प्रत्यक्ष अनुभूती द्यायची होती त्याला की तुम्हीच अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती द्यायची होती. म्हणून रासक्रीडेचा त्यांनी खेळ रचला होता. आणि रासक्रीडेचं वर्णन भागवतामध्ये असं सांगतात, रासक्रीडा करताना पहिले कृष्ण मध्ये होता, गोपी बाजूने फिरत होत्या. आणि याचा महिमा असा होता त्या इतक्या एकरूप झाल्या की नंतर त्यांना असं वाटायचं की नाही कृष्ण फक्त माझ्याबरोबरच खेळतोय. प्रत्येक गोपीला असं वाटायचं कृष्ण माझ्याबरोबरच खेळतो. आणि नंतर नंतर असं झालं की त्या इतक्या धुंद झाल्या त्याच्यात की नंतर त्यांना असं वाटलं नाही मी एकटाच कृष्ण खेळतोय. ही अनुभूती त्यांना द्यायची होती कृष्णाला, त्या ऋषींना मागच्या जन्मीच्या, की यांनी गोपी म्हणून आलेल्या होत्या की आम्हाला तुझा सहवास पाहिजे आहे आयुष्यभर.
तो म्हणाला माझ्या पुढच्या हातात द्या. आणि म्हणून त्या कृष्ण अवतारामध्ये गोपी म्हणून सगळ्या आल्या होत्या. तेव्हा म्हणे मी तुम्हाला मोक्षाचा अनुभव देतो. त्यावेळेला जे काही त्यांनी केलं त्याला रासक्रीडा म्हणतात. आमच्या इथे दांडिया आणि मग काय अजून त्याच्याबरोबर ढोल ताशे आणि त्याचा धमाल करत असतो आम्ही. त्या रासक्रीडेचा खरा अर्थ आम्ही बघितलाच नाही. त्यामुळे ही जी काही भक्ती आहे ती भक्ती या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि म्हणून उद्धव जेव्हा आला होता द्वारकेहून या गोपींना समजवायला, तेव्हा तो ज्ञानयोगी होता. तो ज्ञानयोगी असून सुद्धा त्याला कळलं की भक्तीचं महात्म्य काय आहे, की यांना काहीच नाही कळलं. माळा बिरा होईल कृष्णाचा, पण यांना होतच नाहीये. कारण ते पाणी देतो. तर हा जो काही अनुभव होता आणि त्या उद्धवाने शेवट गोपींपासून घेतला. कारण गोपींनी त्याला सांगितलं होतं, अरे तू योग म्हणतोयस ना, जिथे वियोगच नाहीये तिथे योग साधना करायची त्याला. आमच्यात वियोग, आम्ही सतत एकरूपच आहोत. वियोग नाहीच आहे तर योग साधनेची आवश्यकता काय आहे? आमच्यातून कृष्ण गेला नाहीये तेव्हा खजिनून तो गेला की अरे कृष्णा तू काय सांगतोस मला? त्या सच्चिदानंदातच आहे, त्या तुझ्याच बरोबर आहे, दुसरीकडे कुठे नाहीयेत त्या. त्यामुळे अशी एकरूपता आली तरच ठेवतो. आणि ती एकरूपता येण्यासाठी तो जो शेवटचा अडथळा आहे तो अडथळा दूर केला पाहिजे. तो अडथळा जिथपर्यंत दूर होणार नाही तिथपर्यंत तुम्ही काही नाही. आणि म्हणून तो अहंकार नक्की काय आहे, तो कुठल्या मार्गाने आत येतो किंवा कसा येतो हे बघण्यासाठी आपण एक ओवी घेऊया ज्ञानदेवांची. ज्ञानदेव आपल्या 15व्या अध्यायाच्या 265व्या ओवीमध्ये सांगतात, चित्ती अहंतेचा भाव जिव्हे सकल शास्त्रांचा सराव, तरी मग कोटी जन्म जावो न पाविजे माते. कितीही विद्वान असू दे, काही असू दे, तो अहंकार त्यांच्या जीवनामध्ये कसा अनर्थ निर्माण करतो हा या ओवीचा प्रतिपाद्य विषय आहे. खरं सांगायचं चित्तामध्ये जर अहंकार असेल, चित्ती अहंतेचा भाव आणि जिभेवर सगळी, जिभे सकल शास्त्रांचा सराव, जिभेवर सगळे सरस्वती अक्षरशः नाचते. 4 वेद, 11 पुराण, सगळी दर्शन सगळं आहे. परंतु जर चित्तामध्ये अहंकार असेल आणि असे अनंत जन्म जरी तू घेतलेस ज्ञानी होऊन, तरी देखील न पाविजे नाते. चित्ती अहंतेचा भावो जिव्हे सकल शास्त्रांचा सराव, तरी मग कोटी जन्म जावो, कोटीच्या कोटी जन्म जाऊ दे. आणि प्रत्येक जन्मात तू कितीही ज्ञानी हो, पण जर चित्तात अहंकार असेल तर न पाविजे नाते, तू मला इथे भेटणार. अतिशय सुंदर विषय. आणि हा सांगणारा 2 आहेत फक्त. एक प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत आणि दुसरं त्यांचंच म्हणणं ज्ञानेश्वर प्राकृत भाषेत सांगतात. दोघेही अधिकारी व्यक्ती आहेत. अधिकारी व्यक्ती अशासाठी की कुठच्याही गोष्टीचं जर का साधक बाधक जर का तुम्हाला विश्लेषण करायचं असेल तर त्या गोष्टीच्या कक्षेच्या बाहेर जायला लागतं, तरच तुम्ही करू शकाल. काय आहे, पृथ्वी गोल आहे. आता आम्हाला सायन्सने सांगितलंय वगैरे म्हणून माहिती आहे. आता तुम्हाला दिसते का इथे गोल पृथ्वी? तुम्हाला गोल पृथ्वी केव्हा दिसेल, जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जा, त्यावेळेला तुम्हाला गोल पृथ्वी दिसेल. तसंच अहंकारावर जर का भाष्य करायचं असेल तर तो जो भाष्य करणार आहे त्यांनी अहंकाराच्या कक्षेच्या बाहेर गेलं पाहिजे, तरच तो अहंकारावर बोलू शकतो. त्या दृष्टीने ही दोघं जण अधिकारी व्यक्ती. हे दोघेही निरंकारी होते. एक तर अवतारच होता आणि दुसरा अंशावतार होता. दोघं अहंकाराच्या कक्षेच्या बाहेर असल्यामुळे त्यांचे पूर्ण अधिकार होता अहंकारावर बोलायचा. आणि म्हणून अतिशय ठामपणे त्यांनी सांगितलंय, चित्ती अहंतेचा भावो जिव्हे सकल शास्त्रांचा सराव, तरी मग कोटी जन्म जावो न पाविजे माते. अरे मी तुला नाही येऊन भेटणार इथपर्यंत अहंकार आहे, किती का सूक्ष्म असेल नका, तो घालवल्याशिवाय मी येऊ शकणार नाही. कसं असतं, अहंकाराचा जर साधक बाधक विचार तुम्ही केला तर तुम्हाला कळतं की अहंकार हा आमच्या जीवनाचा स्थायी भाव आहे. अहंकाराशिवाय आम्ही जगू नाही शकणार, हेही तेवढंच खरं आहे. परंतु आमचा अहंकार आणि ज्ञानदेव आणि श्रीकृष्णाचा अहंकार याच्यामध्ये फरक आहे. आमचा अहंकार संकुचित आहे. आमचा अहंकार मी आणि माझ्यापुरता मर्यादित आहे आणि त्यांचा अहंकार वैश्विक आहे. त्यांचं जे जे काही कार्य आहे
ते स्वतःसाठी नाहीये. आमचं सगळं जे जे काही कार्य आहे ते माझ्यासाठी आहे. आमचा संकुचित अहंकार असल्यामुळे आमची सगळी कर्म आम्हाला बाधक करतात आणि ती संचितात जातात आणि ते संचितातून मग फळ म्हणून आम्हाला परत जन्म घ्यायला लागतो, ती भोगावी लागतात. कारण कुठचंही कर्म तुम्हाला असं सोडणार नाही, कितीही सूक्ष्म कर्म असू दे. मानसिक कर्म करा, तुम्हाला वाटत कोणालाच नाही कळत, कोणाला नाही तुमच्या चित्ताला कळलंय तुम्ही काय कर्म केलंय ते बरोबर उपटणार आहे. ते कर्म जेव्हा पक्व होईल ना ते तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. लोकांच्या दृष्टीने एखाद्या वेळेस कळणार नाही कोणाला, पण मनातून कोणाला शिव्या घाला ते गेलं तुमच्या चित्तात ते कर्म, त्याचा येईल बरोबर तुमचे. त्यामुळे आमचं जे काही अहंकार आहे, कारण अहंकार हे क्रियाशक्तीचं द्योतक आहे. अहंकाराशिवाय तुम्हाला क्रिया नाही करता येणार, हे लक्षात घ्या. हे क्रियाशक्तीचं द्योतक आहे आणि म्हणून तर ह्या अवतारी पुरुषांना देखील अहंकार घ्यावा लागला, पण तो त्यांनी मागितलेला अहंकार होता, तो त्यांनी स्वीकारलेला अहंकार होता की मला कार्य करायचं इथे, म्हणून तो स्वीकारलेला अहंकार होता आणि त्यांनी विश्व कल्याणासाठी कार्य केलं. म्हणून त्यांची जी जी काही कर्म होती ती कर्म बाधक करली नाही आणि आमची कर्म बाधक ठरतात म्हणून आम्ही येतो. आम्ही स्वीकारलेला अहंकार नाही, आम्हाला जबरदस्ती ढकललेलं आहे कायदेमध्ये, कारण आम्ही गुन्हे केले. आमचा अहंकार अतिशय संकुचित आहे आणि त्यामुळे आमची सगळी कर्म ही बाधक करतात आणि त्या कर्मामुळे आम्हाला जन्म घ्यावाच लागतो. आणि ह्यांना कर्म करण्यासाठी, विश्व कल्याणासाठी त्यांनी मागितलेला अहंकार आहे, कारण ती कार्यशक्ती. अहंकाराशिवाय कार्य होऊ शकत नाही, ती कार्यशक्तीचं द्योतक आहे. आणि म्हणून त्यांनी तो घेतला, त्यांचं कार्य झालं, अहंकार सोडून दिला, निजकामाला निघून गेले. आमचं तसं होत नाही. आमचा अहंकार, आम्ही मेलो तरी देखील अजून अहंकाराला जपलेलो असतो. हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. कंजूस मारवडे एक म्हणतात ना की कुठली एक म्हणजे मला निघलेला असतो आणि ते डॉक्टर काय म्हणायचं, एक 10-15 मिनिटं राहतील, सगळी नातवंड पटवंड सगळी असतात आणि हा नुसता वाके 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 असं नुसता बोलतोय तो. लोकांना वाटलं होतं वासुदेव केशव असं काहीतरी संदेश देत आहेत बाबा आपल्याला. कळलं की नाही, त्यांनी शेवट त्या आयुर्वेदिक जे डॉक्टर होते त्यांना सांगितलं, अहो ते काहीतरी संदेश देत आहेत, एक आध्यात्मिक संदेश देत आहेत. त्यांना 2 मिनिटासाठी आणि आपल्याकडे एक अशी ही आहे आयुर्वेदामध्ये की 5 मिनिटं तो जागा होतो, 5 सुद्धा नाही खरा, अगदी एक अर्ध मिनिट जागा होतो. ठीक आहे म्हणजे तुम्ही असं म्हणताय तर मी ते देतो, खूप महाग आहे, ठीक आहे चालेल, पण ते काहीतरी खूप मोठा संदेश आणि म्हणून त्यांनी ते दिलं. तो म्हातारा उठला, अरे ते वासरू केर खातंय, केचुली खातंय, त्याला धरत आहे. मरताना सुद्धा आमचा इथलं हे अजून जात नाहीये हा, आणि आपण कसं काय हे करायचं आणि आम्हाला कसा तो बाधकच होणार आमचा अहंकार. आमचा अहंकार इतका संकुचित आहे की मरताना सुद्धा आम्हाला या विवंचना आहेत की ते वासरू केचुली खात आहे, त्याला आवडा. तो आता मरण जा ना सुखाने जा शांतपणे, तसं नाही जात आम्ही. आणि म्हणून हा परिस्थिती अशी असते की आमचं सगळं संकुचितपणाने चाललेलं असतं. त्यामुळे आमची सगळी कर्म जी असतात ती संचितात जातात आणि संचितात गेल्यानंतर त्यातली काही पक्व होतात आणि ती पक्व झाली की ते भोगण्यासाठी आम्हाला परत जन्म घ्यायला. आणि हे रहाट गाडगं अनंत जन्म चाललेलं आहे, अनादी काळापासून चाललेलं आहे आणि अजूनही आम्ही त्याच्यातून बाहेर यायचा काही विचार करत नाही. काही लोक मला असंही सांगतात, मग आम्ही सुखी होते काय झालं, मग अहंकार काय आम्हाला द्वेष आहे, बाबा तुझा अहंकार आहे, तू याजवळ ठेवून मला सांगू नको, मला माहिती आहे तुझा अहंकार तुला कसा पोकळतो, तुला त्यात आनंद असेल तुझ्या अहंकारात तर खुशाल घे, माझ्याशी वाचल्यात घालू नको. कारण नारदांनी पण त्यांच्या भक्तिसूत्रात सांगितलेलं आहे की अशी जर लोक कोणी भेटले की ज्यांना त्याचाच अहंकार आहे, बघ कसा त्याला मी वाजला, त्या मांडवून दूर राहा, तुमची एनर्जी खर्च करू नका, तुमचं आपलं भगवंताचं चाललंय ते ठीक आहे, तुम्हीच त्या कंधात करू नका, त्याच्या प्रारब्धाने तो काय जगायचा आहे मरायचा तो मरेल, तुम्ही लावू नका. ह्या दृष्टीने अहंकारावर बोलण्याचा हा जो अधिकार आहे या दोघांचा हा अबाधित आहे. काय सांगितलंय त्यांनी, जितकी अहंतेचा भाव. आमच्याकडे अहंकार येतो कुठून, आपल्याला माहिती आहे की 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत आणि आसुरी संपत सांगितलेली आहे. 90 आहे. दैवी संपत 26 आहे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्चेत निश्चय
26 सांगितले. पहिले 3 जी श्लोक आहेत त्या 3 श्लोकामध्ये 26 दैवी संपत सांगितले आणि एकाच श्लोकामध्ये फक्त 6 आसुरी संपत सांगितले. दंभो दर्भो विमानस्य क्रोधो पारुष्यमेव च अज्ञानंच अमितातस्य पार्थ संपदम आसुरी. ही 6 फक्त आसुरी संपत आहे आणि 26 दैवी संपत आहे. पण तरी देखील ही आसुरी संपत आमच्या जीवनामध्ये जो काही धुमाकूळ घालतात आणि आम्हाला जे काही दुःखाच्या कडेकोटात घेऊन जातात, का असं होतं? दैवी संपत 26 असून असं का होऊ शकतं? त्याचं कारण असं आहे की दैवी संपत विखुरलेली आहे. आम्हाला कधीतरी भक्तीचा उमाळा आहे, कळलं की आम्ही देवळात गेलो की आम्हाला भक्तीचा उमाळा आहे. अरे वा वा वा, फार बरं. बाहेर गेलं की परत चपला घातल्या की परत आम्ही बायापासून बघतो त्याला म्हणून चालू आमचं, कळलं की कधीतरी आम्हाला स्मशान वैराग्य येतो, कळलं की आम्हाला असं कधीतरीच येतं. असे छोटे छोटे कुठे ते 1857चं हे का बंड हे झालं, एकदम तो ॲटॉम बॉम्ब लागायचा होता, तो न लागता तिकडे फुटला तिकडे फुटला तिकडे फुटला, तिथपर्यंत इंग्रज सावध झाले आणि सगळं बंड मोडून काढलं. त्यामुळे आमचे हे जे संपत आहे ना, दैवी संपत ही विखुरलेली आहे. ह्याच्या उलट ही जी आसुरी संपत आहे ही एकवटलेली आहे. का एकवटलेली आहे? कारण त्यांचा सरसेनापती तगडा आहे. सरसेनापती काल आपण बघितलं अहंकार, तो अहंकार तगडा आहे. तो आपल्या सैन्याला इतकं परफेक्ट बांधतो ना, 5 लोकांना उरलेल्या की विचारू नका. आणि त्यामुळे एक गठ्ठा असतात. अहो एक छोटी काडी तोडता येते आपल्याला, काडीचा गुच्छ केला तर तोडता येत आहे. तसं ते आहे. आमच्या देशात उदाहरण घ्या ना, एवढी मोठी लोकसंख्या, एवढं मोठं सैन्य आहे, ते मुठभर अतिरेकी येतात, धुमाकूळ घालतात, निघून जातात आणि आम्ही शंड लोक बघत बसतो. कारण ते एकवटलेले आहे, निगेटिव्ह असतील पण एकवटलेले आहे, त्यांच्यात शक्ती आहे. हा प्रकार आहे. हा जो आहे ना, हा खरं इंजिन आहे अहंकार. आणि त्याच्या मागे हे षड्रिपूचे सगळे डबे लागलेले आहेत. आम्ही काय करतो, इंजिन चालतं, षड्रिपू मागे असतात, डबे चाललेले आहेत, आम्ही डबे तोडतो. एक डबा तोडला, दुसरा डबा तोडला, पुढे थोडासा अजून इंजिन तोडलेले ते चालतो पुढे, मग परत थोड्या वेळाने तो जो डबा तोडलेला तो परत मिळतो त्याला, कळलं की. आणि ते चालूच आहे तुम्हाला. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं आता गावात ते इंजिन नादुरुस्त कर ना, म्हणजे पुढे जाणारच नाही ना गाडी, ते डबे लागायचा प्रश्नच येत नाही ना. ते इंजिन नादुरुस्त कर, तो अहंकार घालव की हे षड्रिपू येणारच नाहीत ना. हे षड्रिपू येतात कुठून? त्या अहंकारातून येत आहेत. मग तेच नादुरुस्त कर. शंकराचार्यांनी त्यांच्या याच्यात सांगितलेलं आहे विवेक चूडामणीमध्ये, संतन्ये प्रतिबंधाः पुस संसार हेतवो दृष्टाः तेषां एकं मूलं प्रथम विकारो भवति अहंकार. सती अन्ये प्रतिबंधाः. काय सती अन्ये? कुठल्या प्रतिबंधात, कुठल्या अडथळे? अनंत अडथळे. कसले अडथळे आहेत अनंत? पुस संसार हेतवो दृष्टा. म्हणजे माणसाला संसारात गुंतवून ठेवण्यासाठी, माणसाला आध्यात्मिक मार्गावर अडथळे निर्माण करणारे अनंत अडथळे. संतन्ये प्रतिबंधाः पुस संसार हेतवो दृष्टा तेषां एकं मूलम. त्याचं मूळ काय आहे? प्रथम विकार. प्रथम विकार कुठचा आहे? भवति अहंकारः. संतन्ये प्रतिबंधाः पुस संसार हेतवो दृष्टा तेषां एकं मूलम प्रथम विकारो भवति अहंकारः. शंकराचार्यांनी ते सांगितलं की हा अहंकार आहे हा. आणि ते ज्ञान सांगतात किती अहंतेचा भाव दिवे सकल शास्त्रांचा सराव तरी मग कोटी जन्म जावं नका. म्हणजे हा अहंकार हा सगळ्याला कारणीभूत आहे. खरंच तर कोल्हापूरला एक मोठा पेलवान होता. तो एका लग्नाला गेला, बासुंदी होती. हा पेलवान एक वाटी प्यायला, दुसरी वाटी प्यायला, तिसरी वाटी प्यायला, 5वी वाटी प्यायला. तर त्या 5व्या वाटीमध्ये नाशली. तर या पेलवानाला वाटलं की चारोळी म्हणून त्यांनी ती पण प्यायली. आता ह्यानी चारोळी म्हणून जरी प्यायली तरी माशीने स्वतःचं काय काम करायचं ते केलं. ती पोटात गेल्याबरोबर या 5च्या 5 बासुंदीच्या वाट्या बाहेर आल्या. कळलं की नाही? तोच दृष्टांत आम्हाला समर्थांनी दिलेला आहे. कळलं की ते सांगतात की असंच तुमचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा जर अहंकार घेतला तुम्ही तर ते ज्ञान बाहेर पडणार आहे.
कळलं की नाही? अतिशय सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचं, की मनाच्या श्लोकामध्ये काय तो श्लोक मला आता आठवत नाही हा फार सुंदर आहे. जेणे मक्षिका भक्षिणी जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त व्हायची. अहम भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी दिले. फार सुंदर दिलेलं आहे. जेणे मक्षिका भक्षिणी जाणीवेची, जाणीवेची म्हणजे की मला ज्ञान आहे हा अहंकार, ही जाणीव, की मला ज्ञान आहे ही जाणीव. जेणे मक्षिका भक्षिणी जाणीवेची की मी ज्ञानी आहे ही जाणीव जी आहे हीच ती मक्षिका आहे. तया भोजनाची रुची प्राप्त व्हायची. त्याला हे ज्ञानरूपी भोजनाची कशी बरं रुची प्राप्त होईल. अहम भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी दिलेला. त्याला हे ज्ञानरूपी अन्न कसं बरं पटेल, कसं पचणार तुम्हाला सांगा बरं. आणि ज्ञानरूपी अन्न पचवायचं म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्ही जे काही ज्ञान मिळवलंय ते ज्ञान तुमच्या जीवनशैलीत उतरायला पाहिजे, तर तुम्ही ते पचवलं असं होईल. आमचं ज्ञान फक्त इथे राहत आहे, इथून खाली सरकतच नाहीये. जीवनशैलीत जर तुम्ही ते ज्ञान उतरवलं तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडणार आहे, नाही तर नाही पडणार आहे फरक. आणि ते ज्ञान पचवायचं म्हणजे तरी काय करायचं आहे, तर तुम्हाला तो अनुभव यायला पाहिजे. तुम्हाला ज्ञानाने माहिती आहे की या चराचरात ठासून ते तत्व भरलेलं आहे, तर ते जीवनात उतरवायचं म्हणजे काय करायचं. मग ते तत्व तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांच्यात आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. हे जीवनशैलीत उतरवणं आहे ज्ञान. तुम्हाला कळतंय ना की चराचरात ठासून भरलाय ते, मग ते ज्ञान तुम्ही जीवनशैलीत उतरवत का नाहीये. ज्ञानी माणसाचा तर अहंकार भयंकर असतो. त्याला कोणी दुसरा ज्ञानी मिळाला ना की नुसती धमाल असते. अरे माझ्यापेक्षा हा काय वादविवादात माझ्याकडं, मी अशी दर्शनं केली, मी असे पुढे हे केलंय आणि तरी देखील हा कसा काय असं म्हणतो मला, हाच अहंकार असतो. आणि ज्ञानी माणसाचा जो अहंकार आहे तो सर्वात सूक्ष्म असतो, हे लक्षात घ्यायचं. त्याचा अहंकार त्याला कळत नाही. आणि त्यामुळे ह्या चराचरात तुमचा अहंकार देखील तो चालवतोय. अहंकाराचा काय घेऊन बसलाय, तो देखील तोच चालवतो. तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलंय, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. मानवाची देव चालवी अहंता, मीचे एक करता म्हणून नये. वृक्षाचेही पानं हाले त्याची सत्ता, मीचे एक करता म्हणून नये. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, मग काय त्याचे अहंते. मग अहंता घेऊन करतोस त्या सगळ्या चराचरात तो भरलाय, तुझ्या अहंतेत पण तू भरलाय. चाले शरीर कोणाची सत्ते, सगळं शरीर चालतंय कोणाच्या सत्तेने चालतंय रे. तू काय व्यायाम करतो, तू जेवतोय म्हणून चालताय का, नाही. त्याच्या मागे ते चैतन्य आहे, त्या चैतन्यामुळे चालतंय. आत्ता बोलतो, दुसऱ्या क्षणाला डॉक्टर सांगतील विकास गोपनीच डेट. काय झालं त्या शरीराचं, ते चैतन्यामुळे चालतंय. मग त्या चैतन्याला नमस्कार करा. कोण बोलवी ते हरवी, तुम्हाला बोलण्याची ताकद पडली. देखवी ऐकवी एक नारायण, त्याच्याचमुळे चाललंय. बोलणं चालणं दयाचे भजन चुकू. मानवाची देव चालवी अहंता, तो अहंकार ती अहंता तोच चालवतोय. मीची एक करता म्हणू नये. तसंच आपला मुलगा आणि बाप, मुलगा म्हणतो बाबा घोडावा, तर बाबा घोडावा, त्याच्यावर हा बसतो पट्ट्या, कळलं नाही, हाड हाड हाड. आणि बाबा इकडे तिकडे नसतं, हॉलमध्ये फिरत असतो. या मुलाला वाटतं की अरे खरंच की काय मी भागतोय आणि बाबा पण हा घोडा चाललाय. ती अहंता त्या मुलाची तो बाप चालवत असतो आणि मुलाला वाटत असतं की मीच चालवतोय. अरे पण ते बाळ आहे, तू तर नाही ना तसा. तुला कळायला पाहिजे की तुझी ही पण जी अहंता आहे ना, ही तो चालवतोय, त्या बापांचा बाप चालवतोय. ही आम्हाला पाहिजे. मानवाची देव चालवी अहंता, मीचे करता म्हणून नये. आम्ही माझ्या मुलाला बघ कसा खेळवतो, येस खेळवायलाच पाहिजे. पण सतत ॲट द बॅक ऑफ युअर माइंड तुम्हाला हे माहितीच असलं पाहिजे हे सगळं चाललंय हे त्याच्यामुळे चाललंय. तसंच एक बैलगाडी चाललेली असते आणि त्या बैलगाडीच्या खाली कुत्र पण चालले. बैलगाडी चालते, कुत्रे टॉप 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 चालतो. थोड्या वेळाने त्या कुत्र्याला असं वाटतं मीच बैलगाडी ओढतोय.
कळलं की नाही? आणि वाढली अपघात. असं मस्त चालतो टाकाटाक, जसं काही मीच बैलगाडी होतोय मला मनापासून वाटायला लागतं. थोड्या वेळाने बैल थांबतात, बैलगाडी थांबते, हा आपल्या झुंडीत असतो, हा तसाच पुढे जातो. त्या बैलाच्या पायाची तो बैल एक लाथ मारतं, कॅ 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 करणार, तेव्हा त्याला कळतं की अरे बापरे मी नव्हतो चालवतो, तो बैल चालवतो. तसंच एकदा का त्याने केव्हा एका फटका मारला ना आपल्याला, किंवा आपल्याला कधीतरी कळतं की अरे बापरे हे खरं नाही. त्यामुळे हा जो प्रकार आहे, हा प्रकार आपल्याला कळायला पाहिजे की अहंकाराची सुद्धा तोच मालक आहे, माझ्या अहंकाराचा मालक पण तोच आहे. हे जिथपर्यंत आम्हाला कळणार नाही तिथपर्यंत आम्ही त्या अहंकाराचा हे घेऊन कसं आहे. आम्ही चंद्राचा प्रकाश खूप सुंदर वाटतो आपल्या सगळ्यांना, कळलं की अगदी पौर्णिमेचा चंद्र वगैरे, त्याच्यावर आपण खूप कविता वगैरे करतो, सगळं करतो. सुंदर मुलींच्या चेहऱ्याला आपण उपमा देतो, चंद्राची वगैरे उपमा देतो. सगळ्यांना चंद्र आवडतो. त्याचं ते सुंदर किरण जे असतात, सुंदर चांदणं असतं, तो जो प्रकाश असतो सगळ्यांना आवडतो तो प्रकाश, आणि म्हणून आम्ही चंद्रावर कविता वगैरे करतो. पण हे आम्ही विसरून जातो की तो चंद्राचा प्रकाश त्याचा नाहीच आहे, तो त्या सूर्याकडून आलेला प्रतिबिंबित आमच्याकडे होतोय, त्याचा स्वतःचा नाहीये तो प्रकाश. पण आम्ही मात्र त्याच्यावर प्रेम करतो, सूर्यावर करायचं. तसंच हे माझ्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, शरीरामध्ये जे चैतन्य चाललंय, ज्याच्यामुळे हे सगळं चाललंय, त्याच्यावरच आम्ही प्रेम करतो. पण ज्याच्यामुळे हे चाललंय त्याच्यावर आम्ही प्रेम नाही करतो. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. एक असं पॉवरफुल मॅग्नेट आहे, ते मध्ये ठेवा आणि त्याच्या बाजूला लोखंडाचे कण टाका. ते लोखंडाचे कण मस्त नाचायला सुरुवात होते, कळलं. आता ते लोखंडाचे कण जेव्हा नाचायला लागतात आणि त्या कणाने समजा धरला ना, मी बघ कसा शक्तिवान आहे, मी नाचतोय, माझ्या ताकदीने नाचतोय, हे जितकं खोटं आहे तितकंच मी कसा ग्रेट आहे हे खोटं आहे. पण ते जर का मॅग्नेट बाजूला केलं तर टपकन खाली पडणार. ही जाणीव जिथपर्यंत त्या याच्या लोखंडाच्या कणांना होत नाही, ही जाणीव जिथपर्यंत आम्हाला होत नाही तिथपर्यंत आमच्या व्यक्तिमत्वात बदल पडणार नाही. हे लक्षात येतं. एकदा नदीला असा पूर आला, ते पुराला धो 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 वाहत आली, घेताना गावं, वृक्ष, वल्ली सगळं 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 घेऊन आली आणि सागराला मिळाले. सागराला सांगितलं बघ तुझ्याकडे मी काय काय आणलंय. तर हा धीर गंभीर सागर याला कळलं की हिला जरा डोकी बाधा झाली. तर सागराने काय मला ऐकलं, काही नको, मला फक्त लुसलुशीत पाती दे. आणि त्या क्षणी त्या नदीला कळलं की अरे माझं काहीतरी कळलं की महापुरे झाडे जाते त्याचे नवाडे वाटत. कळलं की हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार खूप महत्वाचा. हा कळला पाहिजे, दृष्टांत दिल्यानंतर लगेच कळला पाहिजे आपल्याला. कळलं की हा खूप महत्वाचा आहे. हा जिथपर्यंत तुम्ही कळत नाही तिथपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की आपल्याला भगवंत कसा प्राप्त होतो. हा अहंकार जर घालवायचा असेल तर तो अहंकार कुठून निर्माण होतो हे महत्वाचं आहे म्हणून. तो एक श्लोक आपण घेऊ शकतो. माधवीय दर्पणामध्ये एक श्लोक दिलाय की ज्या 7 कारणाने अहंकार तुमच्यात येऊ शकतो. ही 7 कारणं कुठची आहे? कुलम, वित्तम, शुभम, रूपम, शौर्यम, दानं, तपस्सुता, प्राधान्येन मनुष्याणां सत्वैते मदहेतवः. कुठून येतो अहंकार? तर विशेष रूपाने या 7 गोष्टीतून येतो. कुलम, वित्तम, शुभम, रूपम, शौर्यम, दानं. कुल, कुळाचा अभिमान. वित्त, धनाने तर काय मास्तूच मानतो. शुभ, ज्ञान. कुलम, वित्तम, शुभम, रूप, रूपाचाही अभिमान होतो. आणि दान, दानाचा अभिमान होतो. आणि तपाचा अभिमान होतो. आता ही सगळी जी 7 ही आहे, मग काय करायचं? ह्याच्याने जर का अभिमान शिरत असेल मग हे काय टाकून द्यायची? टाकून देणार का तुम्ही? स्वतःला मारून टाकणार नाही. तर ही जी काही तुमच्या प्रारब्धाने ही 7 कारणं तुमच्या जीवनात आलेली आहेत ना, ही उपभोगताना जागरूकतेने उपभोगायची. ही जागरूकतेने उपभोगायचा अहंकार आहे का? पण ती जर जागरूकता नसेल, ती जर का जाणीवपूर्वक तुम्ही जीवन जगला नाही तर ह्या गोष्टी, या 7 गोष्टींमुळे तुमच्यामध्ये अहंकार नक्की येईल. आणि म्हणून जीवन जगताना जागरूकता असणं. योग म्हणजे दुसरं काही नाही. योग म्हणजे जाणीवपूर्वक जीवन जगणं, दुसरं काहीही नाही. योग म्हणजे सतत जाणीव ठेवा.
तुम्ही काय करताय याची जाणीव ठेवा. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, रागाच्या भरात पत्निका कानाखाली आवाज काढणारी काही माहिती, एक मिठाचा कणा जास्त झाला. काय मनाला अक्कल नाहीये, ती बुद्धी वापरा की तुम्ही, ती बुद्धी वापरत नाही आम्ही. तसंच हे आहे, पुनः मित्रम शिस्तम रूपम शौर्यम दानं तपस्या प्राधान्येन मनुष्याणां सत्तैते कवा. ही 7 कारणे आहेत. ही 7 कारणांनी कसा कसा अहंकार वाढतो, काय वाढतो आणि ती कशी काढावी लागतात, हे सगळं आपण 6 मिनिट आपल्याला आपल्याला देखते. तर ही कशी आहे ती सगळी आपण उद्याच्या प्रवचनात बघूया. आणि अहंकार कसा घालवायचा, हा अहंकाराची या 7 कारणांनी शिकतो कसा, त्याचेही वेगवेगळे दाखले आपण देऊया. आणि उद्या आपण याच अहंकारावर पुढे चर्चा करूया, निरूपण करूया. आज जी काही सेवा झाली ही सेवा देवीच्या चरणी अर्पण करू. महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वसंतन की जय. जय जय उद्या बरोबर 5ला या, म्हणजे आपल्याला बरोबर काम करता येईल. आज जराशी लोक उशिरा आली, त्यामुळे 5 मिनिटं लेट आपल्याला चालू करतात. 6व्या दिवशी आभार प्रकट केलं तर उद्यापासून मी येणार नाही, कारण आभार मानले झालं समजा. शेवटचे आपल्याकडे आपण पूर्ण चातुर्मास असं वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या वक्त्यांची लेक्चर्स ठेवलेली आहेत. विकास सरांचं लेक्चर आहे ते 8 तारखेपर्यंत असणार आहे. आज 5 तारखे, अजून 6, 7, 8 तीनही दिवस संध्याकाळी 5 ते 6:30 यांचं असणार आहे. उद्या मी त्यांचा परिचय, फॉर्मल परिचय करून देईल. आज वक्ता म्हणून ते कसं, तर वक्त्याचा परिचय त्याच्या भाषणातून देतो, त्याच्यामुळे तो झालेलाच आहे. तर फॉर्मल परिचय उद्या करून देईल. अजून 3 दिवस सरांचा आहे. त्यानंतर 9 तारखेला 11 मारुती ह्या विषयावरती डॉक्टर विमुक्ता राजे म्हणून एक छान प्रेझेंटेशन आणि समर्थांनी ते का स्थापन केले, कुठे स्थापन केले ह्याची थोडीशी पूर्वपीठिका आणि आत्ताचं त्याचा रिलेव्हन्स या दोन्हीवरती बोलणार आहे. आणि त्यानंतर प्रज्ञा पंडित म्हणून आहे, त्या विष्णू सहस्त्रनाम ह्याच्यावरती आठवडाभर पुढे घेणार आहेत. जे काही उपक्रम किंवा ज्या काही या गोष्टी होतात त्या आपल्या घंटाळी मंदिराचं फेसबुक पेज आहे त्याच्यावरती आम्ही टाकतो. म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या आधी पण असतं, कार्यक्रमाचा लाईव्ह, आता उदाहरणार्थ ह्या कार्यक्रमाचा लाईव्ह पण केलेला आहे आपण. आणि आता पुढचे जसे जसे कार्यक्रम येतील तेही तुम्हाला बघायला मिळतील. जमलं तर फेसबुकवर जरूर जा, प्रतिक्रिया जरूर द्या. आणि ह्या कार्यक्रमामध्ये काही सूचना सुधारणा काही असतील, तुम्हाला याच्यामध्ये जोडलं जायचं असेल, कामामध्ये असेल, देवळाचं असेल किंवा ह्या असेल तर जरूर संपर्क करा. आपली अभिप्रायवही आहे मागे, त्याच्यामध्ये अभिप्राय